सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा TET बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र अंतर्गत व्यक्तिमत्व विकासाचा अनुवंश, परिस्थिती, त्यावर परिणाम करणारे घटक आणि व्यक्तिमत्व विकासाचे सिद्धांत, हा जो पूर्ण घटक आहे तो पूर्ण घटक आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत। या व्हिडिओ अंतर्गत जवळपास 100पेक्षा जास्त 100 ते 125 म्हणा इतके प्रश्न उत्तर आहेत, प्रत्येक घटकावर आधारित आहेत, जेणेकरून व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्वाचे सिद्धांत हा घटक तुमचा उत्तम प्रकारे तुम्हाला समजेल आणि त्या घटकाचे उत्तम प्रकारे दृढीकरणसुद्धा होणार आहे। तर बघा, काही प्रश्न रिपीट होण्याची शक्यता आहे। रिपीट झाले तर त्या प्रश्नांचा सराव तुमचा उत्तम आहे म्हणून समजा, आणि नवीन प्रश्न आले तर पुन्हा नवीन कोणत्या पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात याचा अंदाज तुम्हाला येईल। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या, जेणेकरून या घटकावर आधारित आलेला एकही प्रश्न आपल्याला सोडायचा नाही आणि या घटकावरचा मार्क आपल्याला गमवायचा नाही। ओके, चला आता आपण प्रत्यक्ष प्रश्नोत्तराला सुरुवात करूया। सुरुवातीला मी PYQs घेतलेले आहेत, म्हणजे 2013 ते 2024 पर्यंत या घटकावर आधारित आलेले प्रश्नोत्तर पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेत ते घेतलेले आहेत। त्यानंतर एक्स्ट्रा प्रश्नोत्तराचा सराव पण आपण करणार आहोत। ओके, चलो बघा, प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि हा जो पहिला प्रश्न आहे तो 2016 या TET परीक्षेस येऊन गेलेला प्रश्न आहे। प्रश्न असा आहे, व्यक्ती विकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो, याला खालीलपैकी कोणते विधान समर्थन देत नाही? तर बघा, व्यक्ती विकासात अनुवंश महत्त्वाचा असतो तुम्हाला माहिती, मग याला कोणते विधान समर्थन देत नाही असं तिथं सांगितलेलं आहे। आपण एक एक वाक्य वाचूयात। सहकार्याची भावना प्रकर्षाने जाणवते, व्यक्ती परिस्थितीशी योग्य प्रकारे समायोजन साधतात, या व्यक्ती सुखदुःख, यश अपयश, मान अपमान या बाबींना प्रतिसाद देतात, अशा व्यक्ती त्यांच्या गरजा, कार्यक्षमता आणि उद्दिष्टे यामध्ये सुसंवाद साधतात। बघा, व्यक्तींचा विकास होत असताना अनुवंशाचा अभ्यास महत्त्वाचा आहे, परंतु कोणते विधान समर्थन देत नाही म्हटलंय बघा। तर बघा, अनुवंशाचा करत असताना आपल्याला या व्यक्ती सुखदुःख, यश अपयश, मान अपमान या बाबींना प्रतिसाद देतात, हे वाक्य जे आहे ते समर्थन करत नाही। ओके, हे वाक्य काय होतं? समर्थन करत नाही। नेक्स्ट क्वेश्चन, या ठिकाणी प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी दिलेला आहे। तोच प्रश्नसुद्धा 2016च्या TETमध्ये आलेला प्रश्न आहे। जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे, असे अनुवंशाविषयी मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? तर बघा, जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे, हा विचार अनुवंशासंबंधी कुणी मांडला असेल तर त्यांचं नाव आहे ग्रेगार मेंडेले। कोण मांडलेलं आहे? ग्रेगार मेंडेले यांनी अनुवंशासंबंधी जो विचार मांडला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे। ओके, नेक्स्ट, व्यक्तिमत्व म्हणजे शरीररचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता, कर्तृत्व आणि कलाविशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? तर बघा, व्यक्तिमत्व म्हणजे शरीराची रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता, कर्तृत्व, कलाविशेष या सगळ्यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण असा विचार नॉर्मन एल्मन यांनी मांडलेला आहे। त्यांच्या मते या सर्व वैशिष्ट्यपूर्ण गुंफण म्हणजेच व्यक्तिमत्व होय। नेक्स्ट प्रश्न चौथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हा प्रश्नसुद्धा TET 2016ला आलेला प्रश्न आहे। हा प्रश्नसुद्धा TET 2016ला आलेला आहे। बघा, व्यक्ती विकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो, याला खालीलपैकी कोणते विधान समर्थन देत नाही म्हटले बरं का?
प्रश्न वाचताना लक्षपूर्वक ऐका. कोणते विधान समर्थन देत नाही म्हटले, बघूया आपण. बालकाचे व्यक्तिमत्व त्याचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात, हे समर्थन देतं बरं का. त्यामुळं हे वाक्य बघा देत नाही म्हटलंय बरं का. अनुंश म्हणलंय त्याने, अनुंशाला देत नाही. बालकाचे व्यक्तिमत्व त्याचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात. म्हणजे शिक्षक हे अनुंश देणार आहेत का, नाही तर ती सभोवतालची परिस्थिती आहे. त्यामुळं अनुंशाचा अभ्यास करत असताना हे जे वाक्य आहे त्या अनुंशाशी संबंधित येणार नाही आहे, कारण पालक आणि शिक्षक विकसित करू शकतात असं म्हटलेलं आहे. म्हणजेच त्या अनुंशाचे समर्थन करत नाही. ओके, तो समाज येतो किंवा परिसर येतो. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. नेक्स्ट पण बघूयात आपण. अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टींचा व्यक्तिमत्वाचा वाटा असतो, बरोबर आहे. जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे. हे अनुवंशात, जन्मजात म्हणजेच अनुवंशानुसार आलेला स्वभाव, हेही बरोबर आहे. अनुवंश हा व्यक्ती विकासातील शारीरिक गुणवैशिष्ट्य आणि बुद्धिमत्ता ठरवतो, हे सुद्धा बरोबर आहे. मग चुकीचं काय आहे की पालक आणि शिक्षक विकसित करू शकतात, हे अनुवंश नाही आहे, तर तो आजूबाजूचा परिसर आहे. त्यामुळं पहिलं विधान जे आहे ते अनुवंशाच्या अभ्यासाला समर्थन देत नाही. ओके. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या मनोसामाजिक घटकांचा योग्य गट कोणता? बघा, व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे मनोसामाजिक घटक म्हणले. मग सामाजिक घटकामध्ये कोण येणार? आजूबाजूचा समाज. ओके. मग बघा इथं आजूबाजूचा समाज म्हणजे कुटुंब, शेजारी, संस्कृती, हे बरोबर उत्तर आहे. कारण मनोसामाजिक म्हणलंय, सामाजिक घटकामध्ये कुटुंब येतो, शेजारी येते, संस्कृती येते. मग उरलेले पर्याय काय येत नाहीत बघूयात आपण. बघा, पहिला पर्याय अनुवंश, शारीरिक दुबळेपणा आणि शरीर रसायने, हे वैयक्तिक त्या व्यक्तीचा आहे, तो सामाजिकमध्ये येणार नाही. ओके. सेकंड बघा, अनुवंश, कुटुंब आणि शारीरिक दुबळेपणा, हा सुद्धा सामाजिक घटक नाही. शेजारी, संस्कृती आणि अनुवंश आल्यामुळे हा सुद्धा सामाजिक घटक नाही. ओके. म्हणून बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6. व्यक्ती विकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो, याला खालीलपैकी कोणते विधान समर्थन करते? तर बघा, हा 2017मध्ये आलेला प्रश्न आहे की व्यक्ती विकासामध्ये अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे, कोणते विधान समर्थन करते असं म्हटलेलं आहे. ओके. तर बघूयात आपण. बालकाचे व्यक्तिमत्व त्याचे पालक आणि शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात. आत्ताच आपण वर पाहिले, हे अनुवंशाचा जो आहे त्या अनुवंशाशी संबंधित आहे का? नाही, कारण इथं शिक्षक म्हटलं की समाज सुद्धा आला, म्हणून पहिला चूक. सेकंड, अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टीचा व्यक्तिमत्वात वाटा नसतो म्हटलंय बघा. उलट अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टीचा व्यक्तिमत्वास वाटा असतो पाहिजे होतं, म्हणजे हे सुद्धा चूक. नेक्स्ट, जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे, बरोबर आहे. जन्मजात स्वभाव म्हणजेच अनुवंशकतेने आलेला स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक असतो, पर्याय 3 हे बरोबर उत्तर आहे. 4 बघा, व्यक्ती विकासातील बुद्धिमत्ता हा घटक अनुवंशावर अवलंबून नसतो म्हणलंय, म्हणून हे चुकीचं आहे. तर व्यक्ती विकासातील बुद्धिमत्ता हा घटक अनुवंशावर अवलंबून असतो पाहिजे होता, म्हणजे बरोबर उत्तराचा पर्याय आलं पर्याय क्रमांक 3. बघा, प्रश्नांचं जे स्पष्टीकरण आहे ते समजत असेल तर कमेंट करा, लाईक करा, आवडत असेल तर शेअर करा. एवढीच शेअर करावी जास्तीत जास्त लोकांपर्यंत, एवढीच आमची अपेक्षा आहे. ओके. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 7. व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? हा प्रश्न 2018ला आलेला होता की व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्ती जीवन जगेपर्यंत म्हटलंय त्यांनी केलेली वाटचाल. तर ही जी व्याख्या आहे की नाही, ती व्याख्या कुणाची? J.B. वॉटसन यांची आहे. कुणाची आहे? J.B. वॉटसन यांची व्याख्या आहे. ओके. नेक्स्ट, प्रश्न 8.
खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञांची नावे व त्यांनी केलेल्या व्याख्या यांच्या योग्य जोड्या लावा. हा प्रश्न 2018ला आलेला होता आणि त्यानुसार आपण त्यांच्या जोड्या लावूयात. काय जोडी बघा. नॉर्मन मन काय म्हणतात बघा. नॉर्मन मन, ऑलफोर्ट, मे आणि ट्रॅक्सलर. तर बघूया आपण नॉर्मन मन यांची. आत्ताच आपण पाहिले बघा की शरीररचना, वर्तन, अभिरुची ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या वैशिष्ट्यांची गुंफण म्हणजे व्यक्तिमत्व असं नॉर्मन म्हणतात. ओके. नॉर्मनची नॉर्मल व्याख्या नाही आहे बरं का. नॉर्मनची उलट सगळ्या वैशिष्ट्याची गुंफण आहे. ऑलफोर्ट काय म्हणतात बघा. ऑलफोर्ट म्हणतात मानसिक यंत्रणाची संघटना म्हणजे व्यक्तिमत्व. मे काय म्हणतात तर व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचे सामाजिक परिस्थितीतील वर्तन. चौथं आहे हे ट्रॅक्सलर. ट्रॅक्सलर काय म्हणतात की सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तीची गोळाबेरीज. मग इथं तुम्ही म्हणाल की ट्रिक काय आहे लक्षात ठेवायची. अजून एकदा तुम्हाला सांगते बरं का. एवढं लक्षात ठेवा, नॉर्मनची व्याख्या नॉर्मल नाही आहे. त्यामध्ये सगळी वैशिष्ट्ये दिली, शरीररचना, वर्तन, अभिरुची. आणि नॉर्मलची व्याख्या नॉर्मल नसून वैशिष्ट्याची गुंफण आहे. म्हणून ही जर तुम्हाला कन्फर्म कळलं तर बाकीच्या जोड्या लावायला सोपं होतं. दुसरं ट्रिक बघा. ट्रॅक्सलर म्हणलं आहे त्याने. काय म्हणलं आहे? ट्रॅक्सलर. ट्रॅक्सलर म्हणजे आपण काय करूया, काय म्हणतात त्याला आता, कॅल्क्युलेटरवर ट्रॅक्सलर कॅल्क्युलेटरशी संबंधित घ्यायचं आणि वर्तनाची गोळाबेरीज करायचं. ओके. म्हणजे सगळी गोळाबेरीज करून त्या ट्रॅक्समध्ये टाकायचं, त्या ट्रॅक्टरमध्ये टाकायचं. त्याला ट्रॅक्सलर. या अशा काही ट्रिक लावून तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 9 बघा. व्यक्तीचे इतरांहून वेगळेपण दाखवणारे आणि त्याचवेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? 2020 मधला हा प्रश्न आहे. तर बघा, पुन्हा मी इथं ट्रिक सांगते बरं का. व्यक्तीचे इतरांहून वेगळे दाखवणारे आणि त्याचवेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. ही व्याख्या केली आहे किंबळने. कुणी केली आहे? किंबळ. किंबळ म्हटलं की आपल्याला लक्षात ठेवायचं की व्यक्ती इतरांपासून वेगळा असतो. काय असतो? वेगळा असतो. किंगचा किंबळ म्हणजेच किंगसारखा वेगळं त्याच्यात वैशिष्ट्य असतं, म्हणून किंबळ. प्रश्न 10. व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला काय म्हणतात? 2020चा प्रश्न आहे. बघा, व्यक्तीचं जे परिस्थितीशी समायोजन करण्यासाठी तिची जी मनोशारीरिक गतिशील संघटना आहे तिला काय म्हणायचं? व्यक्तिमत्व म्हणायचं. काय म्हणायचं? व्यक्तिमत्व. म्हणजे विशिष्ट परिस्थितीशी समायोजन करण्याची तिची जी स्वतःची मनोशारीरिक यंत्रणा आहे तिला व्यक्तिमत्व म्हणायचं. प्रश्न 11. खालीलपैकी कोणता पर्याय हा विषम समायोजनाचे वैशिष्ट्य नाही इथं केंद्रित करायचं. 2020चा प्रश्न आहे. म्हणजे समायोजनाचे वैशिष्ट्य नाही. बघूया. परिस्थितीशी जुळवून न घेणे, विषम म्हटलंय बरं का, विषम समायोजन. मग परिस्थितीशी जुळवून न घेणे हे वैशिष्ट्य आहे. शक्य आकांक्षा बाळगणे. काय म्हटलेलं आहे? शक्य आकांक्षा बाळगणे हे वैशिष्ट्य नाही बघा. हे वैशिष्ट्य नाही. हे समायोजनाचे वैशिष्ट्य, विषमचे नाही. स्व आणि परिस्थितीशी सुसंवाद नसणे हे वैशिष्ट्य आहे. विषम म्हणल्यावर सगळं निगेटिव्ह, नकारात्मक. वर्तनावर न्यूनगंडाचा पगडा असणे हे म्हणजे ज्या निगेटिव्ह किंवा गोष्टी आहेत त्या सगळ्या विषम समायोजनाशी संबंधित आहेत.
आणि शक्य आकांक्षा बाळगणे, पॉझिटिव्ह थिंक ही विषम समायोजनाचं वैशिष्ट्य येणार नाही. ओके. प्रश्न 11. प्रश्न 11 झालेला आहे. 12. शरीर रचनेवर आधारित स्थूलदेही, सुदृढदेही, कृशध्येयी हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी मांडले? हा सुद्धा 2020चा प्रश्न आहे. तर आपण आता व्यक्तिमत्वाचे अनेक सिद्धांत पाहिलेले आहेत. तर बघा, स्थूल देह असलेला, सुदृढ आणि कृशदेही असे जे व्यक्तिमत्वाचे 3 प्रकार पाडलेले आहेत, ते 3 प्रकार विल्यम शेल्डन यांचे आहेत. कोणाचे आहेत? विल्यम शेल्डन. शेल्डन म्हटलं की 3 व्यक्तिमत्वाचे प्रकार. स्थूल म्हणजे जाड, सुदृढ म्हणजे निरोगी, कृश म्हणजे निकृष्ट, सडपातळ. ओके. हे विल्यम शेल्डन यांचे व्यक्तिमत्वाचे 3 प्रकार आहेत. प्रश्न 13. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? 2021चा हा प्रश्न आहे. ओके. कितीचा? 2021चा हा प्रश्न आहे. तर बघा, ही जी व्याख्या आहे ती व्याख्या आहे G.W. ऑलपोर्ट यांची. काय आहे? G.W. ऑलपोर्ट. ऑलपोर्ट म्हणजे ऑल सगळं सांगितलं आहे बघा त्यांनी. काय सांगितलं आहे? परिसराशी व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन, त्याला कारणीभूत असणारी, वर्तनाला दिशा देणारी शारीरिक, मानसिक, गतिशील यंत्रणा किंवा संघटना, असं ऑलपोर्टनी ऑल सांगितलेलं आहे. प्रश्न 14. खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकापैकी टिमटिम हा मनोसामाजिक घटक आहे. 2021चा प्रश्न आहे. मनोसामाजिक घटक कोणता? बघूया. मनोसामाजिक म्हणजे समाजाशी संबंधित. शारीरिक दुबळेपणा त्या व्यक्तीशी संबंधित आहे म्हणून तो मनोसामाजिक घटक येणार नाही. अनुष त्या व्यक्तीशी संबंधित आहे त्यामुळे हा सुद्धा मनोसामाजिक येणार नाही. शरीरयष्टी त्या व्यक्तीची शरीरयष्टी असते त्यामुळे हा घटकसुद्धा मनोसामाजिक येणार नाही. ओके. मग उत्तर काय येईल? तर मनोसामाजिक घटक येणार आहे संस्कृती. ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाची संस्कृती हा घटक येणार आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 15. शरीरातील 4 द्रवांवर आधारित सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही, विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी मांडले? 2021ला आलेला प्रश्न आहे. तर बघा, आपली जी शरीरातील द्रव म्हणतो की ना आपण, रसायनं स्त्रवतात, त्यावर आधारित सुस्त म्हणजेच आळशी, शीघ्रकोपी म्हणजे रागीट, उत्साही, विषण्ण म्हणजे निरागस. उत्साही व विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी मांडले असा 2021चा प्रश्न आहे. तर हे प्रकार हिप्पोक्रेटस यांचे आहेत. कुणाचे आहेत? हिप्पोक्रेटस. शारीरिक रसायनाद्वारे म्हटलं की हिप्पोक्रेटस. ओके. रसायनाद्वारे म्हटलं की हिप्पोक्रेटस. शरीरयष्टीनुसार म्हटलं की शेल्डन. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट. प्रश्न 16. व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपल्या दृष्टिकोनातून मांडला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे? आत्ताच मी सांगितले बघा, वर्तनाची गोळाबेरीज म्हटलं की नाही, वर्तनाची गोळाबेरीज करून मध्ये कुठं घालायचं? ट्रॅक्समध्ये घालायचं. ट्रॅक्टरमध्ये म्हणजे ट्रॅक्समध्ये म्हणा. म्हणजेच ही व्याख्या कुणाची आहे? टॅक्सलर. कुणाची आहे? टॅक्सलर. टॅक्सी लक्षात ठेवा म्हणजे लक्षात येते. गोळा बेस करून टॅक्सीत कोंबायचं. ओके. प्रश्न 17. व्यक्तिमत्वाचे उपागम मांडताना गॅलनने मांडलेल्या कोणत्या प्रकारामधील व्यक्ती
उत्साही व समतोल वृत्तीच्या असतात. 2024ला आलेला हा प्रश्न आहे. तर बघा, व्यक्तिमत्वाचे उपागम कुणी मांडलेले आहेत? गॅलननी. मग गॅलननी त्याचे जे प्रकार सांगितले त्यामध्ये उत्साही आणि समतोल वृत्तीचे असतात, सॅग्विन असतात. कोणते? सॅग्विन वृत्तीचे लोक. कोणती वृत्ती? सॅग्विन. सॅग्विन म्हटलं की उत्साही, समतोल वृत्ती लक्षात ठेवायचं. ओके. आता बघा, इथंपर्यंत आपण PYQs पाहिलेले आहेत 17. आता यापुढं मात्र आपल्याला काय करायचं आहे की TETसाठी संभाव्य अतिशय महत्त्वाचे प्रश्नोत्तर आता यापुढे आपण पाहणार आहोत. ओके. म्हणजे सराव तुमचा व्यवस्थित व्हावा हीच अपेक्षा. बघा, प्रश्न क्रमांक 18. पियाजेच्या बोधात्मक सिद्धांतानुसार वस्तुस्थायित्व कोणत्या अवस्थेत विकसित होते? आपल्याला माहिती आहे वस्तुस्थायित्व कोणत्या अवस्थेत विकसित होते, तर त्याचं उत्तर आहे वेदनकारक अवस्था. बघा, लहान मुलं जे असतात, वस्तुस्थायित्व म्हणजे त्या वस्तूचं असणं. ओके. तर ही जी आहे ही वेदनकारी अवस्थेमध्ये विकसित होते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 19. वायगोत्स्कीच्या मते समीपस्थ विकासाचे क्षेत्र म्हणजे ZPD म्हणजे काय? तर बघा, आपण पाहिलेलं आहे, हे सराव आधी झालेल्या घटकावर आहेत बरं का. व्यक्तिमत्व आणि सिद्धांतावर आणखी पुढे येणार आहेत प्रश्न. आपण इथं काय करूया की मागं झालेल्या घटकाचा सुद्धा सराव होणं गरजेचं आहे. वायगोत्स्की ZPD म्हणल्यावर आपल्याला माहिती आहे की मुलाची सध्याची परिस्थिती आणि त्याला जी परिस्थिती गाठायची आहे त्या दोन्हीमधलं अंतर, म्हणजेच पर्याय क्रमांक 2, मदत न घेता आणि मदत करू शकणाऱ्या कार्यातील अंतर. ओके. नेक्स्ट, प्रश्न 20. खालीलपैकी कोणता घटक पूर्णपणे अनुवंशावर अवलंबून असतो? पूर्णपणे अनुवंश. पूर्णपणे अनुवंश कोणता असतो? डोळ्याचा रंग हा पूर्णपणे अनुवंशावर अवलंबून असतो. सामाजिक कौशल्य येणार नाही, नैतिक मूल्य येणार नाही, भाषिक विकास येणार नाही. तर डोळ्याचा रंग हा पूर्णपणे अनुवंशावर अवलंबून असतो. ओके. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 21. एका विद्यार्थ्याला गणिताचे कोडे एका विद्यार्थ्याला गणिताचे कोडे सोडविण्यात खूप आनंद मिळतो, म्हणून तो सतत नवी कोडी शोधतो. हे कोणत्या प्रकारची प्रेरणा आहे? बघा, त्याला गणित सोडवायला आवडतात म्हणून तो स्वतः शोधतो, म्हणजे त्याचा असं आनंद घेण्यासाठी ती त्याची आंतरिक प्रेरणा आहे. काय आहे? आंतरिक प्रेरणा आहे, कारण स्वतःला आवडतं म्हणून तो स्वतः शोधतो. प्रश्न 22. हॉवर्ड गार्डनरच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार एका उत्कृष्ट लेखकामध्ये खालीलपैकी कोणती बुद्धिमत्ता सर्वाधिक आढळते? कुणामध्ये म्हणले? लेखकामध्ये. लेखक म्हणजे त्याला भाषिक बुद्धिमत्ता गरजेची आहे, म्हणून कोणतं उत्तर येणार आहे? भाषिक बुद्धिमत्ता सर्वाधिक आढळेल. ओके. नेक्स्ट, वर्गात विविधता हाताळताना शिक्षकांनी काय करावे असं म्हटलेलं आहे. जेव्हा वर्गामध्ये विविध प्रकारचे विद्यार्थी असतात तेव्हा तिथं लवचिकता हा दृष्टिकोन ठेवायचा आहे. म्हणजे विद्यार्थ्याच्या पार्श्वभूमीचा विचार करून लवचिक दृष्टिकोन शिक्षकाने ठेवणे गरजेचं असतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 24. स्कॅफोल्डिंग या संकल्पनेचा अचूक वापर कोणता? स्कॅफोल्डिंग म्हणजे आधार देणे. काय करणे? आधार देणे. मग कुठं आधार देतो? बघा, विद्यार्थ्याला जर कठीण टप्प्यावर योग्य तो संकेत देऊन आधार देणे याला स्कॅफोल्डिंग म्हणतात. एखादं गणित जर विद्यार्थ्याला अडलं असेल, समजत नसेल किंवा तो तिथंच थांबला असेल तर त्याला फक्त क्लू द्यायचे, आधार द्यायचा आणि ते गणित त्याला सोडवायला सांगायचं, याला स्कॅफोल्डिंग असे म्हणतात. प्रश्न 25. रचनात्मक मूल्यमापनाचा मुख्य उद्देश कोणता? रचनात्मक मूल्यमापनाचा मुख्य उद्देश कोणता? तर बघा, रचनात्मक मूल्यमापन आपण कशासाठी करायचं आहे? बरोबर आहे,
अध्ययनामध्ये सुधारणा करण्यासाठी, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार आहे. विद्यार्थ्याच्या प्रगतीचे सतत निरीक्षण करून अध्ययन अध्यापनात सुधारणा करण्यासाठी आपण रचनात्मक मूल्यमापन, फॉर्मॅटिव्ह असेसमेंट म्हणजेच आकारिक मूल्यमापन करत असतो. ओके. प्रश्न 26वा. पियाजे आणि वायगोत्स्की यांच्या विचारामधील मुख्य फरक कोणता? पियाजे आणि वायगोत्स्की यांच्यातील. बघा, पियाजे आणि वायगोत्स्की यांच्या विचारामध्ये काय फरक आहे तर पर्याय क्रमांक 2. वायगोत्स्की संज्ञानात्मक विकासात सामाजिक अंतरक्रियेला अधिक महत्त्व देतात. म्हणजे वायगोत्स्कीचं सामाजिक अंतरक्रिया आणि पियाजेची संज्ञानात्मक विकास. तर पियाजेचा जो संज्ञानात्मक विकास आहे त्यासाठी सामाजिक अंतरक्रिया अधिक महत्त्व देतात. नेक्स्ट. प्रश्न 27वा. सर्व प्रश्न इथंच एकत्र दिलेले आहेत बघा. सिग्मंड फ्रॉइडच्या मनोविश्लेषणवाद सिद्धांतानुसार व्यक्तिमत्वाचा कोणता भाग आनंद तत्वावर आधारित असतो? आनंद तत्वावर कोणता भाग असतो? बरोबर आहे, ईड. आपण बघितलं बघा, ईड, सुपर इगो, इगो. मग ईड काय म्हणतो की तात्पुरता मला आनंद घ्यायचा आहे, मला आनंद घ्यायचा आहे. समोर केक ठेवलेला आहे तर ईड काय म्हणतो की मला आता तो केक खायचा आहे. मग सुपर इगो काय म्हणतो की बाबा असं केक खाणं चुकीचं आहे, की नैतिक मूल्य सांगतो सुपर इगो. मग इगो दोन्हीमधला मार्ग शोधतो. असं एक आहे. ईड म्हणजे आनंद तत्व, आता आनंद घेणे या तत्वावर आधारित असतं. प्रश्न क्रमांक 28. ओके. इथं जरा बघा, मागच्या प्रश्नावर पुन्हा जाते. ईड काय म्हणतो? मला आत्ता केक खायचा आहे. इगो काय म्हणतो? अजून बड्डे झालेला नाही, तुला केक मिळणार नाही. आणि सुपर इगो काय करतो? त्या दोन्हीमधला मार्ग काढतो. ही क्लिअरिटी करा. चुकून मी सांगताना म्हणजे मिस गाईड झालेलं होतं, ते दुरुस्ती केलेली आहे. प्रश्न 28. सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनात सर्वंकष या शब्दाचा अर्थ काय असतो? तर बघा, सातत्य आणि सर्वंकष या शब्दाचा अर्थ काय असतो तर सर्वांगीण, विद्यार्थ्याचे सर्वांगीण विकास. मग शैक्षणिक, सामाजिक, बौद्धिक, नैतिक सर्वच प्रकारचा विकास म्हणजे सर्वंकष विकास. प्रश्न 29वा. भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना कोणी लोकप्रिय केली? आपल्याला माहिती, भावनिक बुद्धिमत्ता म्हटलं की डॅनियल गोलमन. मन गोल असायला हवं, कारण बुद्धिमत्ता त्या मनामध्येच असते, म्हणून डॅनियल गोलमन लोकप्रिय आहेत. या स्लाईडमधील शेवटचा प्रश्न 30वा. एक विद्यार्थी खूप लाजाळू आहे आणि तो समवयस्क गटात जास्त मिसळत नाही. कार्ल युंगच्या व्यक्तिमत्व प्रकारानुसार तो कोणत्या प्रकारात मोडतो? तर बघा, खूप लाजाळू आहे आणि तो करतो, तर तो मिसळत नाही म्हणजे तो अंतर्मुख प्रकारात मोडतो. कोणत्या? अंतर्मुख म्हणजे स्वतःमध्येच असतो तो, दुसऱ्यांमध्ये मिसळत नाही, दुसऱ्यांमध्ये मिसळताना लाजतो. हा कार्ल युंगचा व्यक्तिमत्वाचा प्रकार आहे अंतर्मुख व्यक्तिमत्व. तर बघा, यशस्वी शिक्षकाचं लक्षण एक दिलं आहे बघा. मूल्यमापन हे केवळ विद्यार्थ्याचे नसते तर आपल्या अध्यापन पद्धतीचे सुद्धा असते. ओके. तर शिक्षकांनी आपली अध्यापन पद्धतीसुद्धा तेवढी स्वीकारणं गरजेचे आहे. हा तक्ता मात्र तुमच्यासाठी IMP तुम्हाला एक IMP तक्ता देण्याचा मी इथं प्रयत्न केलेला आहे. हा तक्ता सर्वांसाठी IMP आहे. बघा, इथं एकाच तक्त्यामध्ये महत्त्वपूर्ण 4 शास्त्रज्ञ जे व्यक्तिमत्व वर्गीकरण सिद्धांत आहेत त्यांचे जे 4 शास्त्रज्ञ, त्यांच्या वर्गीकरणाचा आधार, मुख्य प्रकार आणि TETमध्ये विचारलेली वैशिष्ट्य इथं दिलेलं आहे. हिप्पोक्रेटस म्हटलं की शरीरातील 4 द्रव लक्षात घ्यायचं आणि त्यांचे 4 प्रकार आहेत व्यक्तिमत्वाचे: सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही, विषण्ण. मग इथं तुम्हाला क्ल्यू काय दिले? द्रव आधारित वर्गीकरण म्हटलं की हिप्पोक्रेटस. सेकंड आहे शेल्डन. बघा, इथं थेंब पण मुद्दाम दाखवलं आहे हिप्पोक्रेटसला. शेल्डनला शरीर दाखवलं आहे, म्हणजे शरीर यष्टीनुसार शरीराची ठेवण
शरीररचना यानुसार व्यक्तिमत्वाचे प्रकार सांगितलेले आहेत. 3 प्रकार आहेत, एंडोमॉर्फिक, मेसोमॉर्फिक, एक्टोमॉर्फिक. म्हणजेच स्थूलदेही, सुदृढदेही, कृशदेही. ओके. तिसरे शास्त्रज्ञ आहेत कार्ल युंग. यांनी मेंदूचं दिलं आहे बघा, 2 वेगवेगळे मेंदू म्हणजे 2 दृष्टिकोन, म्हणजेच मानसिक दृष्टिकोन, सामाजिक वर्तन यावर आधारित व्यक्तिमत्वाचे प्रकार आहेत. त्यामध्ये अंतर्मुख आणि बहिर्मुख असे 2 प्रकार आहेत. आणि इथं प्रश्न आलेला होता, लाजाळू मुले वगैरे येतात. गॅलन तर त्यांचा आहे तराजू. तराजू म्हणजे पाहणे, म्हणजे उत्साही न उत्साही, समतोल साधणे म्हणूया. आणि यांचा जो वर्गीकरणाचा आधार आहे तो व्यक्तीचा स्वभाव. आणि त्यांनी त्यानुसार प्रकार पाडलेले आहेत, कॉलेरिक, मेलॅकोलिक आणि फ्लेजमॅटिक आणि सॅग्विन. आणि सॅग्विन उत्साही व समतोली असतात. 2024चा प्रश्न आहे. ओके. बघा, ही ट्रिक लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी एक ट्रिक इथं पुन्हा 4 दिलेले आहेत, त्यांचे सिद्धांत दिलेले आहेत बघा. जीन पियाजे यांचा बोधात्मक विकासाचा सिद्धांत आहे. त्यांची मुख्य संकल्पना आहे वस्तुस्थायित्व, सात्मीकरण व समावेशन. आणि शैक्षणिक उपयोग काय आहे, वयानुसार योग्य अध्ययन अनुभव देणे. लेव वायगोत्स्की यांचा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत आहे. झेडपीडी आणि स्काफोल्डिंग या 2 संकल्पना लक्षात ठेवणे. गटात शिक्षणे आणि शिक्षकाचे मार्गदर्शन. तिसरे मानसशास्त्रज्ञ आहे सिग्मंड फ्रॉइड. यांचा आहे मनोविश्लेषणवाद. त्यांनी ईड, आनंद तत्व, इगो आणि सुपर इगो या संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त भावना व प्रेरणा समजून घेणे हा शैक्षणिक उपयोग आहे. त्यानंतर आहेत हॉवर्ड गार्डनर. यांची आहे बहुविध बुद्धिमत्ता. आणि त्यांनी भाषिक, तार्किक, सांगीतिक, अवकाश अशा वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असतात अशी संकल्पना मांडली. आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार विविध अध्यापन पद्धती वापरणे असे सांगितलेले आहे. ओके. तर बघा, इथं त्यानुसार आपला अभ्यास झालेला आहे. आता आपण काय करूया की नेक्स्ट स्लाईडमध्ये आपल्याला सरावात्मक प्रश्न आपण पाहूयात. तर इथं फक्त तुम्हाला PYQ आणि महत्त्वाचे पॉईंट सांगितले. पुढील अर्धा तासामध्ये आपण जवळपास 80 प्रश्न पाहणार आहोत. ओके. चला पाहूयात. ओके. तर आधीच्या स्लाईडमध्ये आपण PYQs पाहिलेले आहेत, जवळपास 30 प्रश्न पाहिलेले आहेत. तर आपण या स्लाईडमध्ये जवळपास 40 प्रश्नोत्तरांचा सराव करणार आहोत. ओके. ज्या गोष्टीचं स्पष्टीकरण गरजेचं आहे ते मी डिटेल करेन आणि ज्याचं स्पष्टीकरण करण्याची गरज नाही ते आपण फास्ट संपवूयात. प्रश्न क्रमांक 1, पर्सनॅलिटी हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून निर्माण झालेला आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B, पर्सोना. पर्सोना या शब्दापासून पर्सनॅलिटी हा शब्द निर्माण झालेला आहे. प्रश्न क्रमांक 2, पर्सोना या शब्दाचा प्राचीन ग्रीक रोमन रंगभूमीवरील मूळ अर्थ काय होता? तर बघा, पर्सोना याचा अर्थ ग्रीक भाषेमध्ये होतो मुखवटा किंवा मास्क. काय होतो? मुखवटा किंवा मास्क. प्रश्न क्रमांक 3, मनोशारीरिक प्रणालीचा गतिशील ओके. मनोशारीरिक प्रणालीचा गतिशील संघ अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या कोणी केलेली आहे? तर बघा, मनोशारीरिक प्रणालीचा गतिशील संघ म्हटलं की उत्तर यायला पाहिजे गार्डन ऑलपोर्ट. काय यायला पाहिजे? गार्डन ऑलपोर्ट. ऑल सगळं सामावलेलं असतं इथं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4 आपण बघूया. प्रश्न क्रमांक 4, आधुनिक मानसशास्त्रानुसार व्यक्तिमत्वाचे सूत्र काय आहे? आधुनिक मानसशास्त्रानुसार व्यक्तिमत्वाचे सूत्र आहे जन्मजात गुण अधिक सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरण. ओके. हे व्यक्तिमत्वाचे सूत्र आहे. प्रश्न क्रमांक 5, जुळ्या मुलांचे स्वरूप सारखे असले तरी त्यांचा स्वभाव वेगळा असतो, हे व्यक्तिमत्वाचे कोणते वैशिष्ट्य दाखवते? बघा, प्रत्येक व्यक्ती एकमेकापासून वेगळा असतो. हे जे वैशिष्ट्य आहे ते आहे अद्वितीयता. स्वभाव वेगळा असतो हे व्यक्तिमत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे अद्वितीयता. ओके. प्रश्न क्रमांक 6,
कार्ल युंग जुंग लिहिलं आहे बरं का, तिथं युंग असेल कार्ल युंग यांनी व्यक्तिमत्वाचे कोणते 2 प्रमुख प्रकार सांगितले आहेत? तर बघा, कार्ल युंग म्हटलं की आपल्याला व्यक्तिमत्वाचे 2 प्रकार आढळतात. पहिलं आहे अंतर्मुख व्यक्तिमत्व आणि दुसरं आहे बहिर्मुख व्यक्तिमत्व. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सर्व शिकलेले वर्तन म्हणजे व्यक्तिमत्व हा विचार कोणी मांडला? सर्व शिकलेले ऑल लर्न बिहेवियर म्हणजेच व्यक्तिमत्व हे कोणी मांडलेलं आहे? तर वॉटसन. आपल्याला माहीत आहे व्यक्तिमत्वामध्ये वर्तन आलं की वॉटसन आलेच म्हणून समजायचं. वर्तन म्हटलं की वॉटसन. प्रश्न 8वा. शरीरातील 4 द्रवांच्या आधारावर व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण कोण केलं? शरीरातील द्रव म्हटलं की काय आलं पाहिजे सांगा बरं. बरोबर, हिप्पोक्रेटस आणि गॅलन. कोण आलं पाहिजे? हिप्पोक्रेटस आणि गॅलन यांनी शरीरातील द्रवावर आधारित व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण केले. प्रश्न 9वा. अर्नेस्ट क्रेशमर यांनी त्यांची व्यक्तिमत्व उपपत्ती कशाच्या आधारावर मांडलेली आहे? अर्नेस्ट क्रेशमर यांनी जी व्यक्तिमत्वाची उपपत्ती मांडली आहे की नाही, ती त्यांनी म्हटलेली आहे शरीररचना, मानसिक लक्षण यांचा संबंध. अर्नेस्ट क्रेशमर यांनी काय केलेलं आहे? शरीराची रचना आणि मानसिक लक्षण यांचा संबंध त्यांनी दाखवलेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. प्रश्न 16वा. 16 PF. पी म्हणजे पर्सनॅलिटी, एफ म्हणजे फॅक्टर, म्हणजेच व्यक्तिमत्वाचे 16 घटक म्हणूयात आपण. व्यक्तिमत्वाचे 16 घटक 16 पर्सनॅलिटी फॅक्टर ही प्रश्नावली कोणी विकसित केली? तर माहीत आहे की आपल्याला 16 फॅक्टर म्हणजे 16 घटक व्यक्तिमत्वाचे मांडलेले आहेत रेमंड कॅटेल यांनी. कोणी मांडलेलं आहे? रेमंड कॅटेल यांनी व्यक्तिमत्वाची 16 घटक ही संकल्पना मांडलेली आहे. प्रश्न 11वा. बिग 5 ओसियन म्हणतो बघा. ओसियन आपण शॉर्ट फॉर्म दिलं. या मॉडेलमध्ये ओ हे कशाचे प्रतिनिधित्व करतं? तर बघा, ओ म्हणजे ओपननेस, अनुभवासाठी खुलेपणा याचं प्रतिनिधित्व करतं. ओ म्हणजे ओपननेस, अनुभवातील खुलेपणा याचं प्रतिनिधित्व करतं. प्रश्न 12वा. अचेतन मनातील दडपलेले अनुभव आणि संघर्ष हे मानवी वर्तन आणि व्यक्तिमत्वाला कारणीभूत असतात. हा सिद्धांत कोणाचा? बघा, अचेतन मन म्हटलं, अचेतन म्हणजे अनकॉन्शियस माइंड, चेतन म्हणजे कॉन्शियस माइंड. चेतन अचेतन हे शब्द जर आले तर आपल्याला माहिती हा कुणाचा सिद्धांत आहे? सिग्मंड फ्रॉइडचा. आईसबर्गचं उदाहरण दिलं आहे बघा त्यांनी. तर अचेतन मन चेतन मन म्हटलं की सिग्मंड फ्रॉइड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. परीक्षेच्या वेळेस मी सांगितलेले शब्द आठवले पाहिजेत. मॅडमनी कसं लक्षात ठेवायला सांगितले ते. प्रश्न 13वा. मानवतावादी सिद्धांतानुसार मानवी आयुष्याचे अंतिम ध्येय काय मानले जाते? मानवतावादी जो सिद्धांत आहे त्यानुसार मानवी आयुष्याचे अंतिम ध्येय काय आहे? बरोबर, अंतिम ध्येय असणार आहे आत्मसिद्धी. अंतिम ध्येय काय आहे? आत्मसिद्धी हे मानवतावादी सिद्धांताचे अंतिम ध्येय आहे. प्रश्न 14वा. व्यक्तिमत्व मापनाची प्रोजेक्टिव्ह पद्धती कोणत्या आलेखात बसते? तर प्रोजेक्टिव्ह पद्धत जी आहे व्यक्तिमत्व मापनाची ती जी असते ती की नाही तज्ज्ञ निरीक्षण आणि अस्पष्ट या आलेखात बसते. बरोबर आहे ना? तज्ज्ञ निरीक्षक आणि अस्पष्ट या आलेखात बसते. ओके, कारण इथं आलेखाचा नमुना दिला आहे बघा, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, यानुसार तुम्हाला याची कोणती पद्धत कोणत्या ह्याच्यात बसते हे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तिथं तुम्ही लक्षपूर्वक पाहून घ्या, तुम्हाला लक्षात येईल की प्रोजेक्टिव्ह पद्धत जी आहे ती तज्ज्ञ निरीक्षक आणि अस्पष्ट यामध्ये बसते. ओके, नेक्स्ट.
प्रश्न 15वा, व्यक्तीला त्याच्या विशिष्ट वातावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम करणारे व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य कोणते? व्यक्तीला त्याच्या विशिष्ट वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम करणारे व्यक्तिमत्वाचे घटक कोणते? तर त्याचं उत्तर आहे वातावरणाशी जेव्हा आपण जुळवून घेतो म्हणजेच त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये अनुकूलन हे वैशिष्ट्य नक्कीच असणार आहे. अनुकूलन म्हणजे परिस्थितीशी अनुकूलन करून घेणे किंवा अनुकूलन साधणे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 16वा, व्यक्तिमत्वाच्या 8 महत्त्वाच्या पैलूपैकी अंतर्गत पैलू कोणता नाही म्हटले बघा. नाही अंतर्गत पैलू कोणता नाही? तर त्याचं बरोबर उत्तर आहे ते व्यावसायिक हा अंतर्गत पैलू नाही. शारीरिक, भावनिक, मानसिक हे अंतर्गत पैलू आहेत, पण व्यावसायिक हा अंतर्गत पैलू नाही. ओके. प्रश्न 17वा, शिक्षकांनी विद्यार्थ्यासाठी सकारात्मक आदर्श रोल मॉडेल असावेत हे शैक्षणिक मानसशास्त्रातील कोणत्या तंत्राशी संबंधित आहे? तर बघा, रोल मॉडेल असणं हे मॉडेलिंग या तंत्राशी संबंधित आहे. कशाशी? मॉडेलिंगशी संबंधित आहे. प्रश्न 18वा, ओके, कहाँ गया मेरा पेन? हां. प्रश्न 18वा, चेतन म्हणजेच कॉन्शियस आणि अचेतन म्हणजे अनकॉन्शियस मनाची एकत्रित रचना म्हणजे व्यक्तिमत्व असे मत कुणी मांडले? बघा, मी दिलेलं होतं बरं का तुम्हाला, सांगितलेलं होतं की चेतन अचेतन आलं की सिग्मंड फ्रॉइड असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. परंतु इथं बघा, व्यक्तिमत्व सांगत असताना चेतन आणि अचेतन मनाची एकत्रित रचना आली की नाही, हे मात्र कोणी केलेलं आहे? तर हे मत कार्ल युंगच आहे. कुणाचं आहे? कार्ल युंग. कुणाचं आहे? कार्ल युंग यांचं हे आहे. चेतन अचेतन ह्या संकल्पना सिग्मंड फ्रॉइडच्या आहेत, परंतु ते काय म्हणतात की अवबोध अवस्थेतील जे वर्तन आहे मानवाचं ते अवबोध अवस्थे म्हणजे मागील त्याच्या दडपलेल्या भावनातून ते होत घसतात किंवा दडपलेल्या भावनाचा परिणाम त्याच्या वर्तनावर होत असतं असं सिग्मंड फ्रॉइड म्हणतात. परंतु कार्ल युंग काय म्हणतात? चेतन आणि अचेतन मनाची एकत्रित रचना म्हणजे व्यक्तिमत्व असं कार्ल युंगचं मत आहे. ओके. प्रश्न 19वा, व्यक्तिमत्व हा व्यक्तीच्या स्वभावाचा आरसा मानला जातो हे विधान काय दर्शवते? तर बघा, व्यक्तिमत्व आरसा दर्शवतो म्हणजेच वर्तन आरसा कधी मानला जातो? कारण ते माणसाचा आंतरिक आणि बाह्य जगाची खरी ओळख करून देतं. आपल्या व्यक्तिमत्वावरूनच आपलं अंतर्गत किंवा अंतर्गत गुण आणि आपलं बाह्य जग याची ओळख कोण करून देतं? तर आपलं व्यक्तिमत्व. अमुक व्यक्ती चांगली आहे, ती ठसा उमटवली आहे समाजावर असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या अमुक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची ओळख समाजाला पटलेली असते. प्रश्न 20, संतुलित व्यक्तिमत्व म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे पर्याय सी. संतुलित व्यक्तिमत्व म्हणजे अंतर्गत स्थैर्य आणि बाह्य अनुकूलन यांचा परिपूर्ण सुसंवाद. बघा, अंतर्गत स्थैर्य आणि बाह्य अनुकूलन यांचा परिपूर्ण सुसंवाद. प्रश्न 21वा, स्व अभिवेदन पद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये काय? स्व अभिवेदन पद्धतीची प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? तर पर्याय बी हे त्याचं उत्तर आहे. तर बघा, स्व अभिवेदन म्हणजे सेल्फ रिपोर्ट. यामध्ये व्यक्ती स्वतःबद्दल माहिती लिहून देते किंवा स्केलवर गुणांकन करते. म्हणजे हा सुद्धा व्यक्तिमत्व मापनाचा एक साधन आहे, एक व्यक्तिमत्व मापनाची. यामध्ये व्यक्ती स्वतःबद्दल लिहून देत असते किंवा स्केलवर स्वतः गुणांकन करते. त्याला सेल्फ अभिवेदन असे म्हणतात, म्हणजे स्वतःच करायचं. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 22, मानवी स्वभाव स्थिर नसून अनुभव, वातावरण
व परिस्थितीनुसार सतत बदलतो हे व्यक्तिमत्वाचे कोणते वैशिष्ट्य आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे गतिशीलता. तर मानवी स्वभाव आपल्या येणाऱ्या अनुभवावरून, वातावरणानुसार, परिस्थितीनुसार सतत बदलत असतात. या वैशिष्ट्याला म्हणतात गतिशीलता. प्रश्न 23वा बिग 5 मॉडेलमधील ई जी आहे, ई बहिर्मुखता या गुणाचा नकारात्मक पैलू कोणता असू शकतो? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एकटे राहणे सहन होत नाही किंवा अतिबोलके वाटतात. तर बहिर्मुख जे असतात की नाही, ते एकटं राहत नाही आहेत, त्यांना एकटं राहूच वाटत नाही आहे. ते सतत बोलत असतात, गप्पिष्ट असतात, बडबड करत असतात. ओके. अति बोलतात बघा, अति म्हणजे समोरचा ऐकण्याच्या मनस्थितीत नसलं तरी यांची बडबड चालू असते. हा नकारात्मक पैलू आहे. प्रश्न 24वा मानवतावादी सिद्धांत हा मानसशास्त्रातील कोणता बल मानला जातो? मानवतावादी सिद्धांत हा कोणता बल मानला जातो? तर तिसरा बल म्हणतात. तिसरा बल, मानवतावादी सिद्धांत हा मानसशास्त्रामधील तिसरा बल आहे, थर्ड फोर्स आहे असं मानलं जातं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 25. व्यक्तिमत्व केवळ बाह्यरूप नव्हे तर एक समग्र स्वरूप आहे. यात खालीलपैकी कशाचा समावेश होतो? तर व्यक्तिमत्व बघा, फक्त बाह्यरूप नाही आहे, समग्र स्वरूप आहे. कशाचा समावेश होतो? तर पर्याय सी बरोबर उत्तर येतं. तर यामध्ये काय सांगितलं आहे? शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, नैतिक या सर्व गुणांचा एकत्रित परिणाम म्हणजे व्यक्तिमत्व होय. म्हणून व्यक्तिमत्व हे समग्र स्वरूप आहे असं मानलं जातं. प्रश्न 26वा बुद्धिमत्ता, संवेदनशीलता, भावना, आवडीनिवडी, सवयी आणि अभिरुची यांचे संघटन म्हणजे काय? तर याचं बरोबर उत्तर येतं पर्याय क्रमांक बी. तर बुद्धिमत्ता, संवेदनशीलता, भावना, आवडीनिवडी, सवयी आणि अभिरुची म्हणजेच व्यक्तिमत्वाचा आधुनिक मानसशास्त्रीय दृष्टिकोन होय. काय येतं? व्यक्तिमत्वाचा आधुनिक मानसशास्त्रीय दृष्टिकोन होय. प्रश्न 27. जन्मजात व शिकलेल्या वैशिष्ट्यांचा असा एक संयोग ज्याद्वारे व्यक्ती वातावरणात वागतो अशी व्याख्या कुणी केलेली आहे? बघा, प्रश्न 27 काय दिले? जन्मजात व शिकलेल्या वैशिष्ट्यांचा संयोग. जन्मजात आणि शिकलेल्या वैशिष्ट्याचा संयोग म्हणजे व्यक्ती वातावरणात वागतो अशी व्याख्या कुणी केली आहे? तर ही व्याख्या केली आहे क्रो अँड क्रो. कुणी केलेली आहे? क्रो अँड क्रो यांची ही व्याख्या आहे. ओके. नेक्स्ट. कोणता प्रश्न चालला आहे? प्रश्न क्रमांक 28. कोणता चालला आहे? 28. अरे च्या पेन ये ना, कंटाळा पेन. अरे हां, आला. प्रश्न 28. संतुलित व्यक्तिमत्वाच्या मानसिक स्थैर्यात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? संतुलित जे व्यक्तिमत्व आहे त्यामध्ये कशाचा समावेश होत नाही? तर व्यावसायिक कौशल्य व शिस्त यांचा मानसिक स्थैर्यामध्ये समावेश होत नाही. व्यवसाय मानसिक येत नाही किंवा शिस्तसुद्धा मानसिक येत नाही. ओके. प्रश्न 29वा व्यावहारिक आणि सामाजिक कृतीचे एक प्रमुख लक्षण कोणते? व्यावहारिक आणि सामाजिक कृतीचे प्रमुख लक्षण आहे विवेकाने विचार करून निर्णय घेण्याची क्षमता. प्रश्न 30वा खालीलपैकी कोणता सिद्धांत हा शारीरिक किंवा जैविक सिद्धांत मानला जात नाही? कोणता सिद्धांत जैविक किंवा शारीरिक मानला जात नाही? तर बघा, शेल्डनची उपपत्ती हा जैविक किंवा शारीरिक सिद्धांत मानला. सॉरी. शेल्डननी तर शरीरयष्टीनुसार केलं आहे म्हणजे शेल्डनचा आहे. ओके. बघा, हिप्पोक्रेटसनी सांगितलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये काही रसायनं स्त्रवल्यामुळं व्यक्तिमत्वाचे प्रकार सांगितलं.
शेल्डननं शरीर रचनेनुसार व्यक्तिमत्वाचे प्रकार सांगितलं. क्रेशमरनी सुद्धा शारीरिक रचना आणि स्वभाव यांच्या संबंधानुसार प्रकार सांगितले. परंतु कार्ल युंग मात्र या जैविक आणि शारीरिक सिद्धांत मानला जात नाही, कारण त्यांनी अंतर्मुख आणि बहिर्मुख असे 2 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. कशाचे सांगितलेले आहेत? मानवी स्वभावाच्या नुसार केलेले आहे. ओके, नेक्स्ट. प्रश्न 31वा. क्रेशमरच्या शरीररचना उपपत्तीची मुख्य मर्यादा कोणती? तर बघा, क्रेशमरची जी उपपत्ती आहे त्याची मुख्य मर्यादा कोणती असं विचारलेलं आहे. क्रेशमरची जी उपपत्ती आहे त्याची मुख्य मर्यादा कोणती? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आधुनिक शास्त्रीयदृष्ट्या या उपपत्तीला अत्यंत मर्यादित समर्थन आहे. ओके. प्रश्न 32वा. सिग्मंड फ्रॉइडच्या मनोविश्लेषण सिद्धांताचा व्यावहारिक उपयोग प्रामुख्याने कशासाठी होतो? तर याचा उपयोग होतो मानसिक विकारांचे निदान व उपचार करण्यासाठी. सिग्मंड फ्रॉइडचा मनोविश्लेषणवादी सिद्धांताचा उपयोग होतो. प्रश्न 33. विद्यार्थ्यांची स्वकार्यक्षमता वाढवण्यासाठी शिक्षकांनी काय करणे आवश्यक आहे? बघा, विद्यार्थ्यांची स्वकार्यक्षमता वाढवण्यासाठी शिक्षकांनी काय करणे आवश्यक आहे? याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक बी. सतत प्रोत्साहन देणे आणि आत्मविश्वास वाढविणे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. रोज प्रश्नोत्तराचा सराव करा, 100% यश तुमच्या हातात आहे. प्रश्न 34. गुणवैशिष्ट्य सिद्धांत कशावर आधारित आहे? गुणवैशिष्ट्यांचा जो सिद्धांत आहे तो व्यक्तिमत्वाच्या स्थायी गुण किंवा जे स्वभाव असतात त्याला आपण ट्रेट्स म्हणतात, यावर आधारित गुणवैशिष्ट्यांचा सिद्धांत आहे. ओके, म्हणजेच व्यक्तीच्या ठिकाणी असलेले गुण आणि स्वभाव वैशिष्ट्य. प्रश्न 35. व्यक्तिमत्वांच्या गुणांचे 4 आधारस्तंभ कोणते मानले जातात? व्यक्तिमत्वाचे जे गुण आहेत त्यांचे 4 आधारस्तंभ कोणते? तर त्याचं उत्तर आहे पर्याय ए. स्थिर, सर्वव्यापी, मोजता येतात आणि वर्गीकरण शक्य आहे असे 4 स्तर मानले जातात, मुख्य आधारस्तंभ मानले जातात. प्रश्न 36वा. बिग 5 मॉडेलमधील कर्तव्यपरायणता या घटकात कोणती वैशिष्ट्ये येतात? बिग 5मध्ये जे कर्तव्यपरायणता आहे त्यामध्ये जबाबदारपणा, शिस्तबद्धता आणि मेहनतीपणा ही वैशिष्ट्ये येतात. ओके, चलो नेक्स्ट. इथं ही दुसरी स्लाईडमधले पण 40 प्रश्न संपत आलेले आहेत बघा. यानंतर पुन्हा 40 प्रश्नांची अजून एक स्लाईड आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न 37. अतिरेकी वर्तनवाद आणि मनोविश्लेषणाला पर्याय म्हणून कोणता नवीन दृष्टिकोन उदयास आला? तर बघा, अतिरेकी वर्तनवाद आणि मनोविश्लेषण याला नवा दृष्टिकोन म्हणून मानवतावादी सिद्धांत उदयास आला. नेक्स्ट. मानव मुळात चांगला आहे असा अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन कोणत्या सिद्धांतात पाहायला मिळतो? तर बघा, मानव मुळातच चांगला आहे असं विचार मानवतावादी सिद्धांतात पाहायला मिळतं. प्रश्न 39वा. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या प्रवृत्तीची म्हणजेच अंतर्मुख आणि बहिर्मुख जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीची ओळख करून घेतल्यास काय फायदा होतो? तर शिक्षकाने जर अंतर्मुख बहिर्मुख प्रवृत्तीची ओळख करून घेतली तर विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापन करणे सोपे जाते. प्रश्न 40वा. प्रमाणित व मान्यताप्राप्त चाचण्यांचा वापर व्यक्तिमत्व मापनाच्या कोणत्या पद्धतीत होतो? तर बघा, प्रमाणित आणि मान्यताप्राप्त चाचण्यांचा वापर व्यक्तिमत्वाच्या मानसशास्त्रीय चाचण्यांमध्ये केला जातो. ओके, अशा पद्धतीने आपण या स्लाईडमधील 40 प्रश्न या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. पुढील 40 प्रश्न आपण पाहूयात.
बघा, आत्तापर्यंत आपण जवळपास 70 प्रश्न संपवलेत. आधीच्या स्लाईडमधले 30 प्रश्न, सेकंड स्लाईडमध्ये 40, म्हणजे 70 प्रश्न आपले पूर्ण झालेले आहेत. आता पुढील प्रश्न आपण अभ्यासूयात. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला कंजूसपणा करू नका. ओके. प्रश्न पहिला, पर्सोना या शब्दाचा मूळ अर्थ काय आणि तो कोणत्या भाषेतील आहे? तर पर्सोना याचा मूळ अर्थ आहे मुखवटा किंवा मास्क, आणि हा शब्द जो आहे तो मूळ लॅटिन भाषेतील आहे. कोणत्या भाषेतील आहे? लॅटिन. प्रश्न दुसरा, क्रो अँड क्रो यांच्या मते व्यक्तिमत्व म्हणजे काय? तर बघा, क्रो अँड क्रो यांच्या मते व्यक्तिमत्व म्हणजे जन्मजात व शिकलेल्या वैशिष्ट्यांचा संयोग, ज्यामुळे व्यक्ती वातावरणात विशिष्ट प्रकारे वागतो, म्हणजेच व्यक्तिमत्व, असं क्रो अँड क्रो यांनी म्हटलेलं आहे. नेक्स्ट, प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणते व्यक्तिमत्वाचे मूलभूत स्वरूप नाही? मूलभूत स्वरूप नाही म्हटले तर बघा, पूर्णपणे स्थिर अपरिवर्तनीय रचना हे स्वरूप नाही. आपल्याला माहीत आहे की व्यक्तिमत्व सतत बदलत असतं, गतिशील असतं, आणि त्यामुळे ते स्थिर येणार नाही आहे, आणि सतत बदलत असल्यामुळे अपरिवर्तनीयसुद्धा येणार नाही, म्हणजे क हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न चौथा, एका विद्यार्थ्याला नवीन शाळेत लगेचच मित्रमैत्रिणी बनवणे सोपे जाते. व्यक्तिमत्वाच्या कोणत्या बाह्य पैलूमुळे हे घडते? बघा, एखाद्या विद्यार्थ्याला मित्र बनवणे सोपं जातं. कशामुळं घडलं असेल? बरोबर आहे, अनुकूलनशीलता, म्हणजेच त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्याला अनुकूलन साधता येतो, त्यामुळे तो सहजपणे मित्रमैत्रिणी बनवू शकतो. प्रश्न पाचवा, व्यक्तिमत्वाच्या अंतर्गत पैलूमध्ये प्रामुख्याने कशाचा समावेश होतो? अंतर्गत म्हटल्यावर काय काय येईल? बरोबर आहे, पर्याय ब उत्तर बरोबर आहे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, नैतिक या सर्व पैलूंचा समावेश अंतर्गत पैलूमध्ये होईल. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 6, व्यक्तिमत्व हा व्यक्तीच्या स्वभावाचा आरसा मानला जातो. आधुनिक मानसशास्त्रात याचा मुख्य अर्थ काय? बघा, व्यक्तिमत्व हा व्यक्तीच्या स्वभावाचा आरसा मानला जातो. मानसशास्त्रात याचा मुख्य अर्थ काय? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ब, माणसाच्या आंतरिक व बाह्य जगाची ती एक सांधलेली गुंतागुंतीची ओळख असते. आरसा म्हणजे व्यक्तिमत्वाची ओळख. ओके. प्रश्न 7, व्यक्तिमत्वाची विकसनशीलता म्हणजे काय? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, ते केवळ किशोरावस्थेतच बदलते. बघा, इथं काय म्हणलंय, व्यक्तिमत्वाची विकसनशीलता म्हणजे काय? ओके 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 इथं माझं उत्तर मला मागं घ्यावं लागेल. उत्तर मला मागं घ्यावं लागेल. किशोरावस्थेत नाही, केवळ हा शब्द आला की उत्तर येत नाही. ते कधीही बदलत नाही, येत नाही. बाल्यावस्थेत पूर्णपणे येत नाही. तर बरोबर उत्तर येतं पर्याय क्रमांक ब, ते जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत बदलत आणि विकसित होत असते. ओके. चलो, प्रश्न 8, अल्बर्ट बांदुरा यांच्या सामाजिक अध्ययन सिद्धांतानुसार व्यक्तिमत्व विकासात कोणता घटक सर्वाधिक महत्त्वाचा असतो? तर त्याचं बरोबर उत्तर येतं पर्याय ब, इतरांचे निरीक्षण, अनुकरण, परस्पर संवाद. अल्बर्ट बांदुराचा जो सामाजिक अध्ययन सिद्धांत आहे त्यामध्ये हे तीनही घटक महत्त्वाचे आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 9, शारीरिक रचना आणि आपला स्वभाव यांचा अचूक संबंध असतो हा विचार मांडणारा सोमॅटोटाइप सिद्धांत 1940 कोणी मांडला? तर याचं बरोबर उत्तर येते विल्यम हर्बर्ट शेल्डन.
तर शेल्डन म्हटलं की सोमॅटोटाईप सिद्धांत. त्यांनी काय सांगितलं आहे, शारीरिक रचना आणि स्वभाव यांचा संबंध त्यांनी दर्शवलेला आहे. प्रश्न 10वा, अर्नेस्ट क्रेचमरच्या सिद्धांतानुसार पायनिक प्रकारच्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो? पायनिक स्वभावाच्या व्यक्ती हसतमुख, समाजामध्ये मिसळणाऱ्या, समाजप्रिय आणि आरामप्रिय असतात. ओके, बघा तुम्ही कोणत्या प्रकारामध्ये मोडतात तेही लक्ष ठेवा, म्हणजे परीक्षेला आठवेल तुम्हाला सहज पद्धतीने. प्रश्न 11वा, शेल्डनच्या सिद्धांतातील मेसोमॉर्फ प्रकारची शारीरिक रचना कशी असते? मेसोमॉर्फ ही जी शारीरिक रचना असते ती असते मजबूत, स्नायुबद्ध आणि संतुलित. आपण म्हणतो का बॉडी बिल्डअप केला का म्हणतो बघा, तसं मेसोमॉर्फ असतो. ओके. प्रश्न 12वा, क्रेचमरच्या सिद्धांतातील अस्थेनिक म्हणजे सडपातळ व्यक्तींना कोणता मानसिक विकार होण्याची सर्वाधिक शक्यता असते? क्रेचमरने ज्यांनी व्यक्तिमत्वाचे प्रकार सांगितलं त्यामध्ये अस्थेनिक प्रकारच्या व्यक्ती असतात. त्यांची शरीरयष्टी अतिशय नाजूक असते, त्या अतिशय बारीक असतात आणि कोणता मानसिक विकार होण्याची शक्यता असते? तर त्याचं उत्तर आहे बरोबर, त्याचं उत्तर काय आहे? स्किझोफ्रेनिया. तर क्रेचमरच्या मते अस्थेनिक म्हणजे सडपातळ व्यक्तींना स्किझोफ्रेनिया हा मानसिक विकार होण्याची सर्वाधिक जास्त शक्यता असते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, एक विद्यार्थी नेहमी विचारशील असतो, लवकर तणावग्रस्त होतो आणि सामाजिक नात्यात थोडासा मागे राहतो, लाजाळू राहतो. शेल्डनच्या मते त्याची शारीरिक ठेवण कोणत्या प्रकारची असू शकते? तर बघा, एक व्यक्ती लाजाळू आहे आणि तो समाजामध्ये मिसळत नाही आहे, तो जरा थोडासा मागे राहतो, तर तो शेल्डनच्या मते कोणत्या शारीरिक ठेवणमध्ये आहे? बघा, लाजाळू आहे, पुन्हा विचारशील आहे, तणावग्रस्त असतो, सामाजिक नात्यामध्ये मागे राहतो. हा जो शेल्डनचा स्वभाव वैशिष्ट्य आहे ते आहे कृश शरीर. कृश म्हणजेच एक्टोमार्फ. काय येतं? एक्टोमार्फमध्ये येतं. कशामध्ये येतं? एक्टोमार्फ यामध्ये असतं. ओके, म्हणजेच कृश. एक्टोमार्फ म्हणजे कृश म्हणजे सडपातळ. नेक्स्ट, क्वेश्चन बघा, प्रश्न क्रमांक 14वा, क्रेचमरच्या ॲथलेटिक प्रकार जो आहे आणि शेल्डनचा कोणता प्रकार एकमेकाशी सर्वाधिक साम्य दर्शवतात? क्रेचमर आणि क्रेचमरचा ॲथलेटिक प्रकार म्हटले आणि शेल्डनचा कोणता प्रकार? आता आधी आपल्याला बघावं लागेल की क्रेचमरचा जो ॲथलेटिक प्रकार आहे तो नेमका कसा आहे. ते जर कळलं तर आपल्याला त्याच्याशी जोडी लावता येईल. ॲथलेटिक प्रकार काय असतो क्रेचमरचा? तर बघा, यामध्ये मजबूत शरीरयष्टी असते, स्नायू ठोस. ॲथलेटिक म्हणलं ना, ॲथलेटिक खेळ आठवा. त्यांचं शरीर किती मजबूत असतं बघा, ठोस स्नायू असतात, संतुलित उंची असते, संतुलित वजन असतं, खांदे रुंद असतात, छाती भरीव असते. हे असतात क्रेचमरच्या ॲथलेटिक प्रकार. मग आता मला सांगा, हा जो प्रकार आहे तो आता शेल्डनच्या कोणत्या प्रकारामध्ये बसतो? बरोबर आहे, शेल्डनचा मेसोमॉर्फ. कोणता येतो? मेसोमॉर्फ. का मेसोमॉर्फ? तर शेल्डनच्या मेसोमॉर्फमध्ये सुद्धा मजबूत शरीर, खेळाडूसारखा. ॲथलेटिक हा खेळ आहे, ॲथलेटिक खेळ आहे. मेसोमॉर्फ म्हणजे खेळाडूसारखं शरीरयष्टी असतं आणि काय सांगितले, चौकोनी असा जबडा असतो. ओके. प्रश्न 15वा, क्रेचमरच्या डिस्प्लास्टिक प्रकारचे जे व्यक्तिमत्व आहे त्याचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर बघा, क्रेचमरचं जे डिस्प्लास्टिक आहे त्याचं वैशिष्ट्य जर बघितलं तर ते व्यक्ती असामान्य असतात, विसंगत शरीरयष्टी असते, शरीरात काही भाग प्रचंड तर काही भाग कृश असतो. ओके, काही भाग प्रचंड तर काही म्हणजेच रचनेमध्ये विसंगती आणि असामान्यत्व दिसून येतं.
प्रश्न 16वा, या जैविक उपपत्तींचा मूळ गाभा काय आहे? या ज्या जैविक उपपत्ती आहेत त्यांचा मूळ गाभा काय आहे? तर त्यांचा मूळ गाभा आहे त्यांच्या शरीराची रचना, मानसिक प्रवृत्ती, एकमेकाशी जोडलेले असतात. हा या जैविक उपपत्तीचा मूळ गाभा आहे. म्हणजे शरीररचना आणि शरीररचनेनुसार मानवी स्वभाव ठरलेले असतात, असा हा जैविक उपपत्तीचा सिद्धांत सांगतो. ओके, नेक्स्ट बघा, तिसरा घटक आहे मनोविश्लेषणवाद आणि मानवतावाद यावर आधारित. बघा, व्हिडिओ बघत असताना तुम्हाला अनेक घटकाचं दृढीकरण सहज होतं बरं का. प्रश्न 17वा, फ्रॉइडच्या मनोविश्लेषण सिद्धांतात मला आत्ताच हवं या तत्वावर मनाचा कोणता भाग कार्य करतो? तर मला आत्ताच हवं हा कोण म्हणतो? ईडी म्हणतो. ईडी, मूळ इच्छा. ईडी म्हणजे मूळ इच्छा म्हणतो की मला आत्ताच पाहिजे, आत्ताच आनंद घ्यायचा असतो त्याला. ओके, प्रश्न 18वा, बर्फाचा डोंगर या रूपकातून फ्रॉइडने काय स्पष्ट केले आहे? तर बघा, बर्फाचा डोंगर यातून फ्रॉइडनं काय स्पष्ट केलेले आहे? तर बर्फाच्या डोंगरावरून फ्रॉइड सांगतात की मानवी मनाची चेतन आणि अचेतन पातळीवरील गुंतागुंतीची रचना. काय सिद्ध केलेलं आहे? चेतन आणि अचेतनमधील गुंतागुंतीची रचना त्यांनी तिथं स्पष्ट केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 19, एक विद्यार्थी परीक्षेत कॉफी करण्याची सहज संधी असूनही हे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे असा विचार करून कॉफी करत नाही. फ्रॉइडच्या मते येथे कोणता घटक प्रभावी ठरत आहे? फ्रॉइडच्या मते कोणता घटक प्रभावी ठरत आहे? बरोबर आहे, जेव्हा नैतिकदृष्ट्या विकास केला जातो, नैतिकदृष्ट्या योग्य अयोग्य ठरवलं जातं, तेव्हा फ्रॉइडचा तो घटक असतो सुपर इगो. कोण असतो? सुपर इगो. प्रश्न 20वा, कार्ल युंग यांच्या सिद्धांतानुसार बाह्य जगाशी संवाद साधण्याऐवजी स्वतःच्याच विचारविश्वात रमणाऱ्या, स्वतःच्या आत पाहणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? तर बरोबर आहे, स्वतःमध्येच रमणाऱ्या, स्वतःचाच विचार करणाऱ्या या व्यक्तीला काय म्हणायचं? अंतर्मुख. काय म्हणायचं? अंतर्मुख. प्रश्न 21वा, युंग यांनी हे जुंग झालंय बरं का सगळीकडे, तिथं युंग करा. युंग यांनी व्यक्तिमत्वाचे दिशादर्शक म्हणून 2 प्रवृत्ती आणि 4 कार्य सांगितली आहेत. खालीलपैकी कोणते त्या 4 कार्यापैकी एक नाही असं म्हटलेलं आहे? काय म्हटलं आहे? कोण या 4 कार्यापैकी नाही? तर त्याचं उत्तर ते आक्रमकता हे या 4 कार्यामध्ये येत नाही. ओके, नेक्स्ट प्रश्न 22वा, अब्राहम मास्लो यांच्या गरजांची श्रेणीमध्ये सर्वात तळाशी म्हणजेच पायाभूत स्तरावर कोणत्या गरजा आहेत? बरोबर, पायाभूत स्तरावर येतात शारीरिक गरजा, अन्न, पाणी आणि झोप. नेक्स्ट, मास्लो यांच्या मते व्यक्ती स्वतःची क्षमता पूर्णत्वास नेण्याचा आणि सर्जनशील बनण्याचा सर्वोच्च प्रयत्न कोणत्या टप्प्यावर करते? तर मास्लोचा जो गरजांची श्रेणी आहे, श्रेणीबद्ध मांडणी आहे, जेव्हा तो क्षमता पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करतो, सर्जनशील बनण्याचा प्रयत्न करतो, तो त्या श्रेणीचा आत्मसिद्धीची गरज या टप्प्यावर हा विचार तो व्यक्ती करत असतो. आत्मसिद्धीची गरज. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, कार्ल रॉजर्स यांनी व्यक्तिकेंद्रित दृष्टिकोनात व्यक्तिमत्व समजण्यासाठी कोणत्या संकल्पनेवर सर्वाधिक भर दिला? कार्ल रॉजर्स यांनी व्यक्तिकेंद्रित म्हणलं. व्यक्तिकेंद्रित म्हणजेच स्वची संकल्पना. त्यांनी काय मांडलेली आहे? स्वची संकल्पना यावर जास्त भर दिलेला आहे. समजत असेल तर कमेंट करा, लाईक करा. आपण पुढील प्रश्न बघूयात.
प्रश्न क्रमांक 25. गार्डन ऑलपोर्ट यांच्या मते एखादा असा अतिशय प्रभावी गुण ज्याभोवती व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तिमत्व आणि ओळख फिरते, उदाहरण हिटलरचा हुकुमशाहीपणा, त्याला काय म्हणतात? असा एखादा गुण की त्याच्या भोवती व्यक्तीचं व्यक्तिमत्व ठरतं त्याला म्हणायचं प्रमुख गुण, कार्डिनल ट्रेट्स. काय म्हणायचं? कार्डिनियल ट्रेट्स म्हणजेच प्रमुख गुण. प्रश्न 26. प्रामाणिकपणा, मदतशीलपणा, आत्मविश्वास हे दैनंदिन जीवन व वर्तन ठरवणारे 5 ते 10 गुण ऑलपोर्टच्या सिद्धांतानुसार कोणत्या प्रकारात येतात? तर बघा, प्रामाणिकपणा, मदतशील हे जे आहेत की नाही ते ऑलपोर्टच्या मध्यवर्ती ठिकाणी येतात किंवा मध्यवर्ती गुण येतात. त्याला सेंट्रल ट्रेट्स असे म्हणतात. मध्यवर्ती म्हणजे आतमध्ये पेरलेले, व्यक्तीच्या आतमध्ये, ओके, म्हणजेच मनामध्ये. नेक्स्ट प्रश्न 27. रेमंड कॅटेल यांनी मानवी व्यक्तिमत्वाचे किती मूळ घटक सांगितलेले आहेत? बरोबर, रेमंड कॅटेल यांनी मानवी व्यक्तिमत्वाचे 16 मूळ घटक सांगितलेले आहेत. त्यांना 16 PF असं म्हटलं जातं. प्रश्न 28. कॅटेल यांनी आपले व्यक्तिमत्वाचे घटक निश्चित करण्यासाठी कोणत्या सांख्यिकीय गणितीय पद्धतीचा वापर केला? तर त्याचं उत्तर येतं फॅक्टर अनालिसिस या गणितीय पद्धतीचा वापर केला. त्याने 16 फॅक्टर ठरवले म्हणजे फॅक्टर ॲनालिसिस. ओके. प्रश्न 29. हान्स आयसेंक यांच्या सिद्धांतातील भावनिक स्थैर्य विरुद्ध भावनिक अस्थिर्य या परिमाणात अस्थिर व्यक्ती कशी असते? अस्थिर व्यक्ती कशी असते? साहजिक आहे, ती चंचल असते, अस्वस्थ असते, लवकर तणावग्रस्त होणारी असते. ओके. नेक्स्ट प्रश्न 30 म्हणजे 100वा प्रश्न चाललाय बघा. आधी 70 आणि हे 30वा प्रश्न म्हणजे 100वा. आयसेंक यांच्या सिद्धांतानुसार आक्रमक, स्वार्थी, समाजविरोधी वर्तन कोणत्या परिमाणाशी संबंधित आहे? तर बघा, जेव्हा आक्रमक असतो, स्वार्थी असतो, समाजविरोधी वर्तन करतो तेव्हा त्याची मानसिकता आणि कठोरता या परिमाणाशी ते संबंधित असतं. प्रश्न 31. एका विद्यार्थ्याची विशिष्ट खाद्यपदार्थाची आवड किंवा संगीताची रुची जी प्रसंगानुरूप बदलू शकते, ऑलपोर्टच्या कोणत्या गुण प्रकारात मोडते? तर बघा, त्याची खाद्यपदार्थाची आवड म्हणा, संगीताची रुची हा दुय्यम गुण आहे. कसा आहे? दुय्यम गुण आहे. तो कधीतरी प्रसंगानुरूप नंतर वेळेनुसार तो बदलू शकतो. ओके. प्रश्न 32. गुणविशेष उपपत्तींचे म्हणजे ट्रेट थेरीज मानसशास्त्रातील मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर गुणवैशिष्ट्यांचं जी थेरी आहे त्याचं वैशिष्ट्य आहे पर्याय ब, व्यक्तीच्या वर्तनाला आकार देणाऱ्या आंतरिक वैशिष्ट्यांचे म्हणजे ट्रेट्सचे वर्गीकरण आणि गणितीय मोजमाप करणे. ओके. नेक्स्ट 8 प्रश्न राहिलेली आहेत. प्रश्न 33. व्यक्तिमत्व मापन साधनांच्या विश्लेषणात्मक दृष्टिकोनात प्रोजेक्टिव्ह पद्धत कोणत्या गटात येते? तर प्रोजेक्टिव्ह पद्धत ही अस्पष्ट आणि तज्ज्ञ निरीक्षक या गटामध्ये येते. तुम्हाला असं एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसमध्ये शिकवलं आहे बघा, तो व्हिडिओ बघा म्हणजे लक्षात येईल. अस्पष्ट आणि तज्ज्ञ निरीक्षण. प्रश्न 34. व्यक्तीच्या नैसर्गिक वर्तणुकीचे तिच्या मूळ वातावरणात थेट निरीक्षण करून गुणांचे मापन करणाऱ्या पद्धतीला काय म्हणतात? तर याला म्हणतात निरीक्षण पद्धत. थेट नैसर्गिक तिचं जे वर्तन आहे तिचं निरीक्षण करायचं, थेट निरीक्षण पद्धत. ओके. नेक्स्ट थेट निरीक्षण पद्धत सोपं आहे लक्षात ठेवायला. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 35. मुलाखत पद्धतीची एक मोठी मर्यादा कोणती मानली जाते? याचं उत्तर येते पर्याय ब,
प्रश्नकर्त्याचा पूर्वग्रह आणि व्यक्तीकडून खोटी माहिती मिळण्याची शक्यता. समजा एखाद्या व्यक्तीची तुम्ही मुलाखत घेत असाल आणि समोर बसणाऱ्या व्यक्तीविषयी मुलाखत घेणाऱ्याच्या मनामध्ये पूर्वग्रह असेल की व्यक्ती वाईट असेल तर त्याचा तो तसाच ग्रह बनतो, ही व्यक्ती चांगली आहे तर चांगलाच ग्रह बघतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समोर सांगणारी व्यक्ती स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी खोटी माहिती देण्याची शक्यता असते. प्रश्न 36वा. प्रोजेक्टिव्ह पद्धतीचा मुख्य उद्देश काय असतो? तर त्याचं उत्तर आहे पर्याय ब. प्रोजेक्टिव्ह पद्धतीचा मुख्य उद्देश काय असतो? पर्याय ब. व्यक्तीने अस्पष्ट चित्रांचा अर्थ लावल्यास तिच्या अचेतन म्हणजेच अनकॉन्शियस मनातील दडलेले विचार व भावना उलगडणे, त्याला प्रोजेक्टिव्ह पद्धत असे म्हणतात. ओके. नेक्स्ट प्रश्न 37वा. ज्या पद्धतीत व्यक्ती स्वतःबद्दल, बरं इथं बघा प्रोजेक्टिव्ह पद्धत म्हणजे काय माहिती आहे का? आता तुम्ही निवांत बसल्या ढगामध्ये वेगवेगळे आकार दिसतात बघा, त्यानुसार एखादा चित्र देतात आणि त्याचा अर्थ लावायचा असतो. चित्र तुम्ही काढलेल्या चित्राचा अर्थ लावून तुमचा स्वभाव किंवा व्यक्तिमत्व ठरवलं जातं. तुम्ही काढलेलं चित्र, तुम्ही लिहिलेली कविता, तुम्ही लिहिलेला लेख यावरून व्यक्तिमत्व ठरवणे, त्याला प्रोजेक्टिव्ह पद्धत म्हणतात. ओके. प्रश्न 37. ज्या पद्धतीत व्यक्ती स्वतःबद्दल माहिती लिहून देते आणि ठराविक स्केलवर स्वतःचे गुणांकन करते तिला काय म्हणतात? तर तिला म्हणतात स्व-अभिवेदन पद्धती. तिला काय म्हणायचं? स्वतःच स्वतःची माहिती लिहून देते, त्याला स्व-अभिवेदन पद्धती. शेवटचे 3 प्रश्न राहिलेले आहेत. इथं आपले 110 प्रश्न पूर्ण होत आहेत. ओके. बघूयात. प्रश्न 38वा. प्रमाणित व मान्यताप्राप्त साधनांचा वापर करून व्यक्तिमत्वाचे अचूक आणि विश्वासार्ह मोजमाप कोणत्या पद्धतीत केले जाते? त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ब. मानसशास्त्रीय चाचण्यांमध्ये प्रमाणित आणि मान्यताप्राप्त साधनांचा वापर करून व्यक्तिमत्वाचे अचूक मोजमाप केले जाते. प्रश्न 39वा. व्यक्तीच्या भूतकाळातील शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक माहितीचा अभ्यास करून सध्याचे व्यक्तिमत्व समजून घेण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे पर्याय ब. सामाजिक नोंदी व जीवनचरित्र. शेवटचा प्रश्न 40वा. प्रश्नावली पद्धतीची मुख्य प्रक्रिया काय असते? तर त्याचं उत्तर आहे, एकच मिनिट, त्याचं उत्तर आहे पर्याय ब. व्यक्तीसमोर प्रश्नांची मालिका ठेवली जाते, उत्तराचे संकलन करून शास्त्रीय विश्लेषण केले जाते. ओके. तर अशा पद्धतीने आपण व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक, व्यक्तिमत्वाचे विविध सिद्धांत, उपपत्ती आणि व्यक्तिमापनाचे साधने या सर्व घटकावर आधारित 110 प्रश्नांचा उहापोह या ठिकाणी आपण केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकणाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही नक्कीच यशस्वी होणार, यात काही शंकाच नाही. असाच अभ्यास चालू ठेवा, यश तुमच्या हाती आहे. ओके. चला या ठिकाणी आपण थांबूयात, पुन्हा भेटूया अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.